की आपणही कंटिन्यू व्लॉगिंग करावं, ॲटलिस्ट मिनी व्लॉग तरी. पण ते ना कधीच शक्य होत नाही बिकॉज ऑफ माझा आळशीपणा. पण एनिवेज मी तुम्हाला प्रॉमिस नाही करणार, पण मला जेव्हा जमेल, जसं जमेल तसं तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करतच राहील. बस तुमचा सपोर्ट अँड ब्लेसिंग सदैव माझ्या पाठीशी असू द्या. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे माझे इव्हेंट हे बहुतेक मुंबईच्या बाहेरच असतात, त्यामुळे मी कामानिमित्त पुण्यातच असते. तर 2 दिवस माझा इव्हेंट नसल्यामुळे आज खूप खास जवळच्या व्यक्ती मला मुंबईहून भेटायला आल्या. तर या मी तुम्हाला दाखवते नक्की मला भेटायला कोण आलं आहे. तर मला भेटायला आले माझी आई आणि माझी नीस, माझी भाची इवा आणि माझी बहीण पूजा. शोजमुळे मला 1 महिना घरी जाता आलं नाही, त्यामुळे माझी फॅमिली मला भेटायला पुण्यात आली होती. तर खरंच मनापासनं थँक्यू मम्मी, पूजा आणि इवा. तुम्ही इतकं गोड सरप्राईज मला दिलं. खरंच मनापासनं थँक्यू. त्यानंतर मी पूजासाठी बिना साखरेचा चहा बनवला होता आणि त्या बिचारीने तो गप्प प्यायली फर्स्ट टाईम. अरे देवा, इवाने चक्क माझ्यासाठी मुंबईहून मॅगीचं पॅकेट आणलं होतं आणि ती मला म्हणाली, माऊ तू आहे ना खूप बारीक झाली आहेस, तू रोज मॅगी खा आणि खूप छान हो. किती ते गोड. इव्हिनिंगला ना थोडं पुन्हा एक्सप्लोअर करायचं असं ठरवलं. जो कोणी पुण्यातून हा व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे ठिकाण कोणतं आहे. खरं सांगू का, खूप क्वालिटी टाईम आम्ही तिथे स्पेंड केला. त्यानंतर शॉपिंगसाठी आम्ही ॲप्सी रोडला व्हिजिट केलं आणि चालत असताना मी मम्मीला म्हणाले, मम्मी इथे मागे ना कलाकार कट्टा आहे, तिथे खूप छान पेंटिंग काढून मिळतात. आणि यू वोंट बिलीव्ह गाईज, इवाचं माइंड इतकं शार्प आहे की तिने ते सगळं ऐकलं होतं आणि ती जिद्द करायला लागली की मलासुद्धा माझं पेंटिंग काढून हवं आहे. आणि इवाच्या जिद्दीपुढे कोणाचीच चालत नाही. खरंच कलाकार कट्ट्यावर तुम्हाला टॅलेंटेड आर्टिस्ट बघायला मिळेल. म्हणजे चक्क ह्या ताईंनी ना फक्त 15 मिनटामध्ये इवाचं लाईव्ह पेंटिंग काढलं आहे. खरंच ताई तुम्हाला थँक्यू सो मच आणि हॅट्स ऑफ आहे की इतकी सुंदर कलाकारी तुमच्याकडे आहे. जर गाईज तुम्ही कधी कलाकार कट्ट्यावर व्हिजिट केलं तर नक्कीच ह्या ताईंना भेट द्या आणि त्यांच्याकडून छान छान पेंटिंग काढून घ्या, जसं की आम्ही इवाचं काढलं. इवा तर खूप खुश झाली. मी, पूजा आणि मम्मी आम्ही डिसाईड करत होतो उद्या काय करायचं. आय मीन फर्स्ट टाईम मम्मी, पूजा आणि इवा पुण्यात आले होते. तर माझं असं होतं की त्यांना उद्या कुठे फिरवायचं. तर आम्ही थोडं प्लॅनिंग करत होतो की उद्या आपण पुण्यामध्ये अजून काय एक्सप्लोअर करू शकतो, कुठे जाऊ शकतो. तर आमचं सगळं प्लॅनिंग झालं आणि येस, तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल की आम्ही कुठे गेलो होतो. तर येस, स्टे ट्यून. आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही डिनर केलं आणि आम्ही घरी गेलो. आणि येस, मी लवकरच सेकंड व्लॉग अपलोड करेल. हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो येस, लवकरच भेटूया. बाय बाय.